नमस्कार आणि स्वागत आहे. ख्रिस्ती धर्मात येशूला देवाचा पुत्र असं म्हटलं जातं. हे आपण म्हणजे सगळेच जाणतो. पण याचा नेमका अर्थ काय? तो देवासारखा आहे की देवाचा एक अंश आहे की हे फक्त एक सन्मान देणारं पद आहे? आज आपण याच गुंतागुंतीच्या पण खरं तर खूप आकर्षक प्रश्नाचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय दस्तावेज आहेत जे या संकल्पनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतात आणि आज आपण एका मोठ्या विरोधाभासावर बोलणार आहोत. जो सर्वशक्तिमान आहे तो स्वतःला मर्यादित का करून घेईल? जो राजा आहे तो सेवक का बनेल? आणि जो एकुलता एक आहे त्याला पहिला होण्याची गरज का भासेल? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देवाचा पुत्र या संकल्पनेच्या अगदी मुळाशी घेऊन जातील. चला तर मग सुरुवातच या सर्वात मोठ्या प्रश्नाने करूया. आपल्याकडची जी कागदपत्रं आहेत ती सांगतात की देवाने मानव होण्याचा निर्णय घेतला. पण का? म्हणजे त्रिमूर्तीमधील दुसऱ्या व्यक्तीला, देवत्वाला मानव होण्याची गरज का भासली? हाच पगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. या धर्मशास्त्रीय विश्लेषणात असं म्हटलं आहे की हा एक पूर्वनियोजित आणि खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. यामागे 3 मुख्य कारणं दिसतात. पहिलं, सैतानाच्या सत्तेचा नाश करणे. दुसरं, मानवाला मृत्यूच्या भीतीतून मुक्त करणे. आणि तिसरं, या सगळ्या प्रक्रियेतून मानवजातीला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळवून देणे. म्हणजे ही काही अचानक घडलेली घटना नव्हती, एका मोठ्या योजनेचा भाग होती. एक मोठी योजना, पण या योजनेचा भाग म्हणून स्वतःला एका मर्यादेत बांधून घेणं हे मला खूपच अनाकलनीय वाटतं. या दस्तऐवजांमध्ये एक वाक्य आहे जे मला चक्रावून टाकतं. त्याने स्वतःला देवदूतांपेक्षा थोडे कमी केले, पण तो तर निर्माता आहे आणि देवदूत त्याची निर्मिती आहेत. हे तर म्हणजे एखाद्या इंजिनियरने स्वतःला आपल्याच बनवलेल्या रोबोटपेक्षा कमी लेखण्यासारखं झालं. हे कसं शक्य आहे? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मानवी तर्काच्या पलीकडची ही गोष्ट आहे आणि म्हणूनच याला एक अविश्वसनीय नम्रता असं म्हटलं गेलं आहे. गंमत म्हणजे इथे देवदूत या शब्दासाठी जो मूळ हिब्रू शब्द वापरला गेलाय तो आहे एलोहिम. आता सहजा हा शब्द थेट देव किंवा ईश्वर यासाठी वापरला जातो. एक मिनिट थांबा. म्हणजे मूळ भाषेत असं लिहिलंय की त्याने स्वतःला देवापेक्षा थोडे कमी केले. हे तर आणखीच गोंधळात टाकणार आहे. हो, आणि म्हणूनच याचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. एलोहिम हा शब्द जरी देवासाठी वापरला जात असला तरी काही ठिकाणी तो देवाच्या प्रतिनिधींसाठीही वापरला गेला आहे. म्हणजे देवदूतांसाठी किंवा अगदी मानवी न्यायाधीशांसाठी सुद्धा. याचं एक कारण असं दिलं जातं की जुन्या करारात देवदूत हे देवाचे प्रतिनिधी म्हणून वावरत होते. जणू काही ते देवाच्या अधिकारानेच बोलत आहेत. त्यामुळे इथे निर्मात्याला त्याच्याच प्रतिनिधींपेक्षा थोडं कमी करण्यात आलं आहे. ही कल्पनाच खूप नाट्यमय आहे. विचार करा, एका कंपनीचा CEO काही काळासाठी इंटर्न म्हणून काम करायला लागतो. तो सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ हे त्याला माहीत आहे, पण तो जाणून बुजून खालच्या पदावर काम करतो. कारण त्याला तिथून काहीतरी मोठं साध्य करायचंय. अगदी काहीसं तसंच इथे घडलं. वाह, हे उदाहरण खूपच समर्पक आहे. म्हणजे हा एक हेतुपुरस्सर केलेला त्याग होता एका मोठ्या ध्येयासाठी. आणि हे ध्येय काय होतं? हे ध्येय थेट क्रूसाशी जोडलेलं आहे. या कागदपत्रांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की या त्यागाचा आणि दुःखाचा शेवट गौरव आणि सन्मानाने होणार होता. क्रूसावरच्या मृत्यूद्वारेच त्याला गौरव आणि सन्मानाचा मुकुट मिळणार होता. आणि सिंहासनाचा वारसा सुद्धा. हो, आणि सर्व सृष्टी त्याच्या पायाखाली येणार होती. म्हणजे खरा अधिकार मिळवण्यासाठी दुःख आणि त्यागाचाच मार्ग निवडावा लागणार होता, हे यात सूचित होतं. ठीक आहे, म्हणजे त्याने स्वतःला कमी केलं आणि हा त्याग एका मोठ्या योजनेचा भाग होता. पण या योजनेमुळेच त्याच्या ओळखीला एक नवीन पैलू मिळाला, तो म्हणजे पुत्र. मग देवाचा पुत्र म्हणून त्याची ओळख नक्की कधी आणि कशी सिद्ध झाली? याचं उत्तर कुठे मिळतं? याचं उत्तर पुनरुत्थानाच्या घटनेत दडलेलं आहे. पुनरुत्थान? हो, ही एक निर्णायक घटना होती. या धर्मशास्त्रीय विश्लेषणाप्रमाणे मानवी रूपात आलेल्या त्या देवत्वाला पुनरुत्थानाद्वारेच देवाचा पुत्र म्हणून शिक्कामोर्तब मिळालं. म्हणजे तो आधीपासूनच देव होता, पण मानवी इतिहासात आपल्या सर्वांसमोर त्याच्या दैवी पुत्रत्वाला पुनरुत्थानाने सिद्ध केलं. जणू काही देवाने जगासमोर घोषित केलं की हा माझा पुत्र आहे. पण थांबा, यात असंही म्हटलं आहे की हे फक्त त्याच्यापुरतं मर्यादित नाही. या घटनेने इतरांसाठीही एक मार्ग खुला केला. दत्तक पुत्र होण्याची संकल्पना इथे येते. याचा नेमका अर्थ काय? तुम्ही एका खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. देवाचा पुत्र असणं म्हणजे काय, तर देवाची प्रतिमा असणं.
सुरुवातीला देवाने मानवाला आपल्या प्रतिमेत बनवलं होतं, पण पापामुळं ती प्रतिमा डागाळली. येशू हा त्या प्रतिमेचा परिपूर्ण नमुना होता. तो जसा पुनरुत्थानाद्वारे देवाचा पुत्र म्हणून सिद्ध झाला, तसाच एक मार्ग त्याने इतरांसाठी उघडला. या दस्तऐवजानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पापावर विजय मिळवून येशूच्या मार्गावर चालून एका नव्या आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थित होते, तेव्हा ती व्यक्ती देवाची प्रतिमा बनते. अगदी. आणि याच प्रक्रियेला दत्तक घेणे असं म्हटलं आहे. म्हणजे ते मूळ पुत्र नाहीत, पण त्यांना पुत्राचा दर्जा आणि वारसा मिळतो. येशू या प्रक्रियेतला पहिला आणि आदर्श नमुना आहे. हे खूपच सखोल आहे. म्हणजे तो केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांनाही त्या कुटुंबात आणण्यासाठी आला. पण यामुळे आणखी एक गुंतागुंत निर्माण होते, कारण त्याच्यासाठी 2 खूप विशिष्ट पदव्या वापरल्या जातात. एकुलता एक पुत्र आणि प्रथम जन्मलेला पुत्र. आता खरं सांगायचं तर हे ऐकून माझ्या डोक्यात गोंधळ उडालाय. एकुलता एक म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, आणि प्रथम जन्मलेला म्हणजे त्याच्यानंतर दुसरेही आहेत. हे तर एकमेकांच्या विरुद्ध वाटतंय. अगदी बरोबर. आणि हा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. पण या 2 पदव्यांमधील फरक समजून घेतला की या संपूर्ण चर्चेचा गाभा लक्षात येतो. चला, पहिली पदवी घेऊया, एकुलता एक पुत्र. ओनली बेगॉटन सन. हो, ही पदवी त्याच्या अद्वितीय, एकमेव स्वरूपावर भर देते. तो एकमेव आहे जो देव असूनही मानव बनला, तो निर्माता असूनही सृष्टीचा भाग बनला. हे दुसरं कोणीही करू शकत नाही. ही पदवी त्याच्या मूळ ओळखीबद्दल, त्याच्या अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल बोलते. म्हणजे एकुलता एक हे त्याच्या मूळ DNA बद्दल आहे असं म्हणता येईल का? की तो कोण आहे याबद्दल, जी गोष्ट कधीही बदलू शकत नाही. उत्तम उदाहरण आहे. हो, हे त्याच्या मूळ स्वरूपाबद्दल आहे. ही पदवी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाच्या पलीकडची आहे. ती त्याच्या अस्तित्वाच्या कालातीत सत्याबद्दल बोलते. पण आता दुसरी पदवी पहा, प्रथम जन्मलेला पुत्र. फर्स्ट बॉर्न सन. फर्स्ट बॉर्न. ही पदवी जन्माच्या क्रमाबद्दल नाहीये. प्रथम जन्मलेला या शब्दाचा जुन्या काळातला अर्थ सर्वात महत्वाचा, वारस, श्रेष्ठ असा होता. आणि ही पदवी त्याला इतिहासात घडलेल्या एका घटनेमुळे मिळाली. पुनरुत्थानामुळे. अगदी बरोबर. अरे वा. म्हणजे इथेच तो महत्वाचा फरक आहे. एकुलता एक हे त्याचं कालातीत सत्य आहे, आणि प्रथम जन्मलेला ही त्याला एका ऐतिहासिक क्षणी मिळालेली भूमिका किंवा पदवी आहे. अगदी बरोबर. पुनरुत्थानानंतर तो मृतातून उठणारा पहिला ठरला. तो एका नव्या कुटुंबाचा, म्हणजेच मंडळीचा प्रमुख बनला, आणि त्याला सर्व सृष्टीवरचा शासक म्हणून घोषित करण्यात आलं. जसं म्हटलं आहे, जगातील राजांमध्ये श्रेष्ठ. थोडक्यात सांगायचं झालं तर एकुलता एक पुत्र हे त्याचं देव म्हणून असलेलं स्वरूप दाखवतं, तर प्रथम जन्मलेला पुत्र हे पुनरुत्थानानंतर सृष्टीवरचा शासक म्हणून असलेलं त्याचं स्वरूप दाखवतं. तो एकाच वेळी दोन्ही आहे. एका कालातीत सत्याला एका ऐतिहासिक क्षणी एक नवीन ओळख मिळाली. हे खूपच विलक्षण आहे. हे सगळं ऐकून माझ्या मनात आणखी एक प्रश्न येतोय. आपण पिता आणि पुत्र या नात्याबद्दल बोलतोय. आपल्या सामान्य मानवी अनुभवात पिता हा नेहमी पुत्रापेक्षा मोठा असतो, श्रेष्ठ असतो. मग इथे तसंच आहे का? देवपिता हा देवपुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे का? कारण प्रथम जन्मलेला या पदवीत जो अधिकाराचा उल्लेख आहे, तो देवपित्याच्या तुलनेत कसा पाहायचा? हां, धर्मशास्त्रातील एक खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर नाही असं आहे. नाही? नाही. आपण पिता आणि पुत्र हे शब्द ऐकले की लगेच आपल्या मानवी नात्यांची चौकट लावतो. पण या दस्तावेजांनुसार इथे हे शब्द नातं दाखवतात. अधिकारक्रम किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही. ते एकाच दैवी सत्वाचे 2 अविभाज्य पैलू आहेत. त्यांच्यात अधिकाराची उतरंड नाही. ते पूर्णपणे समान आहेत. पण हे कसं शक्य आहे? 2 व्यक्ती पूर्ण समान असूनही एकाला पिता आणि दुसऱ्याला पुत्र कसं मिळता येईल? कारण हे नातं कार्यात्मक आहे, अस्तित्वात्मक नाही. त्यांच्यातील प्रेम आणि आदर इतका परिपूर्ण आहे की ते एकमेकांच्या अधीन राहण्यात आनंद मानतात. या कागदपत्रांमध्ये तर असाही एक अंदाज वर्तवला आहे की अनंत काळात, म्हणजे काळाच्या पलीकडे, पिता आणि पुत्र कदाचित एकमेकांच्या अधीन राहतील. म्हणजे कधी पिता पुत्राच्या, तर कधी पुत्र पित्याच्या अधीन राहील. हो, हे त्यांच्यातील परिपूर्ण समानता आणि परस्पर आदराचं सर्वोच्च प्रतीक आहे. ही कल्पनाच मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. खरंच हे अविश्वसनीय आहे. पण आता मला या सगळ्याचा जो गाभा आहे तो अधिक स्पष्ट दिसू लागला आहे. प्रथम जन्मलेला या पदवीचा अर्थ सर्वोच्च शासक आहे, पण हा अधिकार मिळवण्याचा मार्ग
तो पूर्णपणे वेगळा आहे. तो सत्तेचा किंवा जबरदस्तीचा नाही. आणि तुम्ही या चर्चेच्या हृदयापर्यंत पोचला आहात. हाच या संपूर्ण संकल्पनेचा कळस आहे. प्रथम जन्मलेला होण्यासाठी आधी सेवक व्हावं लागतं. सर्वोच्च शासक तोच बनतो जो आपल्या धाकट्या भावंडांसाठी म्हणजे मानवजातीसाठी स्वतःचा त्याग करतो, जो सत्तेने नाही तर प्रेमाने त्यांची सेवा करतो, जो त्यांच्यासाठी एक आदर्श बनतो, ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून ते चालू शकतील. म्हणजे खरं नेतृत्व हे अधिकाराच्या खुर्चीवर बसून हुकूम सोडण्याने नाही, तर खाली उतरून लोकांचे पाय धुण्याने सिद्ध होतं. अगदी अचूक. त्रिमूर्तीमधील दुसऱ्या व्यक्तीने मृत्यू पत्करून स्वतःला रिकामं करून आपल्या भावंडांची सेवा केली, म्हणूनच तो प्रथम जन्मलेला म्हणून सिद्ध झाला. त्याचं नेतृत्व हे त्याग, प्रेम आणि सेवेवर आधारित आहे. हे सत्तेची आणि अधिकाराची आपली पारंपरिक व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकतं. अधिकार हा हिसकावून घेण्याची गोष्ट नाही, तर सेवेतून मिळवण्याची गोष्ट आहे, हे यातून सिद्ध होतं. अगदी. आणि म्हणूनच त्याने केवळ स्वतःसाठी हा सन्मान मिळवला नाही, तर इतरांनाही देवाची प्रतिमा बनण्याचा मार्ग खुला केला. तो एकटाच शर्यत जिंकला नाही, तर त्याने इतरांसाठी शर्यत पूर्ण करण्याचा नकाशा तयार केला. हो, प्रथम जन्मलेला हा एक आदर्श आहे, एक प्रोटोटाईप. त्याची धाकटी भावंड म्हणजे मानव त्याच्या या आदर्शाचं अनुकरण करून देवाची प्रतिमा म्हणून परिपूर्ण होऊ शकतात. त्याची सेवा आणि त्याग हा इतरांसाठी एक नमुना बनतो, ज्यावरून ते स्वतःचं जीवन घडवू शकतात. तर मग आजच्या या चर्चेचा सार काय? आपण एका साध्या वाटणाऱ्या देवाचा पुत्र या पदापासून सुरुवात केली आणि एका मोठ्या प्रवासाचा शोध घेतला. देवाने मानवरूप का धारण केलं? एकुलता एक हे त्याचं कालातीत स्वरूप आणि प्रथम जन्मलेला ही त्याची ऐतिहासिक भूमिका, यातील फरक पाहिला आणि दैवी नेतृत्वाची एक पूर्णपणे नवीन व्याख्या पाहिली, जी सत्तेवर नाही तर सेवेवर आधारित आहे. अगदी बरोबर. या सगळ्या चर्चेतील सर्वात महत्वाचा आणि लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हा आहे की देवदूतांपेक्षा थोडे कमी होण्यापासून ते प्रथम जन्मलेला पुत्र आणि सर्वोच्च शासक बनण्यापर्यंतचा प्रवास हा सत्तेच्या प्रदर्शनाने नव्हे तर त्याग आणि सेवेच्या मार्गाने पूर्ण होतो. ही गोष्ट नेतृत्व, अधिकार आणि पुत्रत्व या सगळ्यांची व्याख्याच बदलते. आणि श्रोत्यांसाठी एक विचार. या दस्तऐवजांमध्ये म्हटलं आहे की प्रथम जन्मलेल्या पुत्राचं अनुकरण करून त्याचे धाकटे भाऊ बहीण म्हणजेच आपण सर्व मानव देखील देवाची प्रतिमा बनतात. एका सामान्य व्यक्तीसाठी आपल्या रोजच्या जीवनात अधिकाराने नव्हे तर त्यागावर आधारित सेवेने परिभाषित केलेल्या या दैवी प्रतिमेचं प्रतिबिंब उतरवणे याचा नेमका अर्थ काय असू शकेल? आपल्या कुटुंबात, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात प्रथम होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सेवक बनून जगणं कसं दिसेल?